एकीकडे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादेत कडक उन्हामुळे सकाळी 10 वाजता बाहेर पडणं देखील शिक्षा वाटतेय, त्यावेळी महाबळेश्वरमध्ये मात्र थेट काश्मीरचा अनुभव येतोय। कारण महाबळेश्वरचा पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय, तर प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरातलं तापमान तब्बल 5 अंशांपर्यंत खाली आलंय। विशेष म्हणजे काही ठिकाणी तर दवबिंदू गोठल्याची दृश्य देखील दिसतायत। त्यामुळे काल परवापर्यंत उन्हामुळे हैराण असलेल्या महाबळेश्वरकरांना अचानक स्वेटर शोधण्याची वेळ आली आहे। राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, आम्ही दृश्य बघतोय, तुम्ही स्वतः अनुभव घेताय तिथल्या थंडीचा ऐन उन्हाळ्यामध्ये, मात्र वातावरणात असे अचानक बदल झाले कसे? रेश्मा, हा बदल नेमका कशामुळे झाला हे जरी सांगू शकत नसलो आपण तरी मात्र सगळ्यात महत्त्वाचं की हा एक आनंदाचा अनुभव, एक वेगळा विलक्षणीय अनुभव हा सगळेजण अनुभवतायत, महाबळेश्वरकर वासी अनुभवतायत। आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं नशीबवान म्हणावं लागणार ते या कालावधीमध्ये जे काही पर्यटक या ठिकाणी फिरायला आलेले आहेत त्यांना याचा अनुभव खूप वेगळ्या पद्धतीनं जाणवतात। निश्चितच असंही म्हणायला हरकत नाही की तुम्ही आता महाबळेश्वरकडे हे दृश्य पाहताना जळतही असाल, संपूर्ण मुंबई आणि पुणे ह्या भागातील लोक अचंबित झालेले आहेत। नक्कीच इथलं जे वातावरण आहे ते अतिशय वेगळं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणचे दवबिंदू गोठलेले आहेत। हे तांत्रिकदृष्ट्या म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातंय की पश्चिमेकडे जो काही बदल झालेला आहे त्याच्या बदलाचे परिणाम हे या महाबळेश्वरच्या थंडीच्या परिसरामध्ये दिसून येत आहेत। एकंदरीतच इथलं जे सगळे वातावरण आहे ते अतिशय विलक्षणीय आहे। रेश्मा, निश्चित राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याबद्दलच बोलण्यासाठी हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर साबळे आता आपल्यासोबत आहेत। साबळेजी, ऐन मार्च मध्ये म्हणजे मार्च एंड आता सुरू झालेला आहे, अशा वेळेस वातावरणात इतके बदल की तापमान थेट 5 अंशांपर्यंत खाली यावं, असं कसं झालं? साधारणपणे गेल्या 30-40 वर्षाचा मी हवामानाचा जेव्हा डेटा महाबळेश्वरचा पाहिला आहे त्याच्यामध्ये अशी एक 4 किंवा 5 वर्षे आहेत की ज्या वेळेला मार्च मध्ये इतकं कमी तापमान नोंदलं गेलेलं आहे आणि दवबिंदू वगैरे साठलेले लक्षात आलेले आहेत। ते एक विलक्षणीय अशा प्रकारचं वातावरण सकाळी सकाळी महाबळेश्वरमध्ये असतं। असे 4-5 वर्षच आहेत आणि 30-35 वर्षामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कधी असं घडतं हे माझ्या हवामानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने तरी असं लक्षात आलंय की साधारणपणे वायव्येकडून वारे आणि ईशान्येकडून वारे, थंड वारे हे या महाबळेश्वरच्या उंचीच्या याच्यामध्ये त्या दरम्यानवरून जेव्हा प्रवास करत असतात किंवा वाहतात त्यावेळेला ही थंडी आपल्याला तिथं महाबळेश्वरला जाणवते। आणि हे वातावरण आता जे जर पाहिलं तर महाराष्ट्रावरच्या हवेचे दाब, त्याचप्रमाणे वायव्येकडील हवेचे दाब आणि ईशान्येकडील हवेच्या दाबात फरक आहे। साधारणपणे ईशान्य आणि वायव्येकडे हवेचे दाब जास्त आहेत आणि आता सध्याला महाराष्ट्रामधले हवेचे दाब साधारणपणे 1010 हेक्टोपास्कल इतका आहे, तर तिकडचे 1012, 14, 16 हेक्टोपास्कल पर्यंत आहेत। त्यामुळे तिकडले येणारे जे वारे आहेत हे वारे शांतपणे थंडपणे इथलं वातावरण बदलत आहेत आणि हे अशा प्रकारचं हवामान हे एक चांगलं हवामान आहे असं माझं मत आहे। असं जेव्हा हवामान असतं तेव्हा उन्हाळा देखील महाबळेश्वरला थंडी चांगली टिकते आणि त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की काही वेळेला इतर ठिकाणचं मिनिमम टेम्परेचर किंवा किमान तापमान कमी आणि महाबळेश्वरचं मात्र अधिक, त्याला आपण एक हवामान बदलाचा भाग म्हणावा लागेल। परंतु ही हवामानातली स्थिरता ही या वर्षातली आपण असं म्हणूया स्टॅबिलिटी, प्रत्येक वर्ष हवामानाचं वेगळं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे बदल दिसत आहेत। हे बदल फार काळ टिकणार नाहीत, एक साधारणपणे 24-25 तारखेपर्यंत टिकतील। 23 मार्चला सूर्य विषुववृत्तावर येतो आणि तिथून मग पुन्हा जेव्हा नैऋत्येकडचे आणि दक्षिणेकडचे वारे वेगाने सुरू होतील तेव्हा तिथलं तापमान पुन्हा बदललेलं आपल्याला दिसेल। साबळेजी, याच अनुषंगाने तुम्ही म्हणालात की 24 तारखेपर्यंत आता वीकेंड आहे, ही सगळी दृश्य एबीपी माझाच्या दर्शकांनी बघितलेली आहेत, ते नक्कीच प्लॅन करतील की शनिवार रविवार आपण महाबळेश्वरमध्ये घालवावा, त्यांना ही दृश्य पुढची 2 दिवस दिसू शकतात, हा गारवा अनुभवता येऊ शकतो।